नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. महापालिका निवडणुका आणि त्या अनुषंगाने आता वेगवेगळ्या पद्धतीची रणनीती जी आहे ती प्रत्येक पक्षाकडून तयार केली जाते. पक्षात काही संघटनेतले बदल असतील, त्याचबरोबर इतर पक्षांच्या वतीने होणारी वेगवेगळी कामं असतील. या दृष्टीने जर आपण लक्षात घेतलं तर भाजपच्या गोटात काय चाललंय हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे राज्यातले महत्त्वाचे भाजपचे सगळे महत्त्वाचे नेते दिल्लीत उपस्थित असताना काय घडलं बघा. आज अमित शहा यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतलेली नाही. ते त्यांना का भेटले नाहीत? शहांकडून प्रदेशाध्यक्ष बदलाचे हे संकेत म्हणायचे का? आणि आता भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलारांची वर्णी लागणार आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि ज्याबद्दल भाजपच्या वर्तुळात चर्चा केली जाते. आता एक क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय की अमित शहा हे चंद्रकांत पाटील यांना का भेटले नाहीत? शहांकडून प्रदेशाध्यक्ष बदलाचे हे जे संकेत मिळत आहेत हे संकेत म्हणायचे का? भाजप प्रदेशाध्यक्षपदी शेलारांची वर्णी लागणार का? कारण गेल्या काही दिवसांपासून याबद्दलची चर्चा जी ती सुरू झाली. जेव्हा राज्यातले भाजपचे सगळे महत्त्वाचे नेते दिल्लीत गेले त्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं आता केव्हा मिळतील याची सगळेच जण वाट बघतायत. पण सध्या तरी याबद्दल मोठी चर्चा आहे. गेल्या 4 दिवसात 4 मिनिट देखील चंद्रकांत पाटील यांना अमित शहा यांच्या वतीने का मिळू शकले नाहीत? बोलूयात. आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, अमित शहा चंद्रकांत पाटील यांना भेटले नाहीत म्हणजे चंद्रकांत पाटील पत्रकार परिषद घेऊन कितीही असा दावा करत असले की तसं काही नाही आहे, ते उगाच माध्यमांमध्ये बातम्या आहेत त्या सगळ्या पद्धतीच्या. पण जर ही भेट होऊ शकत नाहीये तर यातनं काय संकेत मिळतात? विशाल, जी सध्या उभे आहे मी सध्या हे महाराष्ट्र सदन आहे आणि याच महाराष्ट्र सदनामध्ये जवळपास 4 दिवस चंद्रकांत दादा पाटील इथे थांबले होते. ज्या दिवशी पहिल्या दिवशी जेव्हा इथे आले त्यावेळेस त्यांनी स्पष्ट केलं होतं की मी अमित शहा यांची वेळ मागितलेली आहे आणि त्यांची वेळ मिळाल्यास मी निश्चितपणे त्यांची भेट घेईल. याशिवाय केंद्रीय मंत्र्यांच्या देखील भेटी घेईल. केंद्रीय मंत्र्यांच्या सर्वांच्या भेटी झाल्या. नितीन गडकरींची भेट झाली, त्यानंतर पियुष गोयलांची भेट झाली, इतरही मंत्री जे आहेत भारती पवार असो किंवा मग भागवत कराड असो किंवा इतरही जे नवीन सगळे केंद्रीय मंत्री या सगळ्यांची भेट झाली. असं असताना अमित शहांच्या भेटीसाठी ते 4 दिवस इथे दिल्लीत ताटकत राहिले आणि ते आता खुलासे देत सुटलेले आहेत की अशी काही नव्हतं, आम्ही पियुष गोयलची भेट घेतली आणि या संदर्भात असं काही नाही. पण ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये हे संपूर्ण शिष्टमंडळ आलं होतं, ज्यामध्ये राम शिंदे होते, चंद्रशेखर बावनकुळे होते, याशिवाय जर बघितलं आपण सोबतच तर विनोद तावडेही दिल्लीत होते, याशिवाय अनेक संजय कुटे होते, यासारखे सर्व भारतीय जनता पक्षाचे नेते दिल्लीत पोहोचले होते. देवेंद्र फडणवीस होते, एकीकडे प्रवीण दरेकर होते. देवेंद्र फडणवीसांची जवळपास 1.5 तास अमित शहांसोबत भेट होते आणि राज्यातील संघटनाच्या संदर्भात ज्यांच्याकडे सगळ्यात मोठी जबाबदारी आहे, जे सगळ्यात प्रमुख आहे, भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला अमित शहा भेटत नाही, यात काय गौरगंबंगाल आहे हे अजूनही स्पष्ट होत नाही. पण ज्या पद्धतीनं चर्चा आहे दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये, आशिष शेला यांना हायकमांडनी सांगितलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढा. आणि दुसरीकडे या संपूर्ण दौऱ्यामध्ये, भारतीय जनता पक्षाच्या दौऱ्यामध्ये आशिष शेलार कुठे दिसले नाही. याचा अर्थ असा होत नाही की आशिष शेलार आणि अमित शहाची भेट झाली नाही. आशिष शेलार 2 दिवसापूर्वी त्यांच्याशी भेटून गेले होते. त्यानंतर अमित शहांना भेटण्याकरता चंद्रकांत दादा दिल्लीत पोहोचले होते शिष्टमंडळ घेऊन. जर राजकीय चर्चा जर बघितल्या तर अजूनही 3 लोकांचं नाव सगळ्यात पुढे आहे. एक तर आशिष शेलार, पंकजा मुंडे याही राष्ट्रीय सचिव आहे आणि त्यांच्याबद्दलची नाराजी निर्माण झालेली आहे समाजामध्ये. एकीकडे मोठं ओबीसी नेतृत्व, त्या ओबीसी नेतृत्वाचा फटका आगामी काही निवडणुकीमध्ये बसून येतो. अनेक महानगरपालिकांच्या निवडणूक आहे, 5 महानगरपालिकेच्या निवडणूक आहे. त्यात सर्वात महत्त्वाची जी निवडणूक होणार आहे ती मुंबई महापालिकेची निवडणूक आहे आणि त्या अनुषंगाने ही मोर्चे बांधणी किंवा हे बदल आहेत का जाणून घेऊयात. बघूयात याचबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट. मुंबई महापालिका 39,000 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेली आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महापालिका. याच महापालिकेवर सध्या भाजपानं लक्ष केंद्रित केलेलं आहे. कधी पक्ष संघटनेच्या बैठकात, कधी शिवसेनेच्या कारभाराचे वाभाडे काढणं, तर कधी भाजपाची ताकद वाढवण्यासाठी मनसेसोबत युतीची चाचपणी करणं. अशा माध्यमातून भाजपा सातत्यानं मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यातून हिसकावण्यासाठी
कंबर कसताना दिसते आहे। यापुढे जाऊन आता भाजपनं मुंबई महापालिकेसाठी थेट प्रदेशाध्यक्ष बदलण्याची सुरुवात केली आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे। याला कारण म्हणजे महाराष्ट्रातल्या भाजपा नेत्यांना भेटणाऱ्या अमित शहांकडे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना भेटण्यासाठी वेळच नव्हता। लोकसभेच्या कार्यालयात त्यांनी बोलवलं, मग पास काढून देवेंजी गेले, मग भेट झाली, पण ते रुटीन त्यांचे विषय असतात। असा काही त्याला कल्ट देणं, अशी काही त्याला दिशा देणं किंवा चंद्रकांत दादांना अमितभाईंनी भेट नाकारली आणि देवेंजींना दिली असं बरोबर नाही। पण तुम्ही काय दाखवावं हे काय मी तुम्हाला कंपेल करू शकत नाही, पण क्लॅरिफिकेशन देणं माझं काम आहे याचं। कारण अनावश्यक गेले 2 दिवस काय महाराष्ट्रात देशात बातम्या नाही की काय मला कळत नाही, परंतु केवळ चंद्रकांत पाटील या विषयावरती सगळा कॅमेरा फिरतोय, तर मला असं वाटतं की हे त्यातलं स्पष्टीकरण आहे। यावर एकदा बोलून विषय संपवा। मुंबई महापालिका हा शिवसेनेचा 30 वर्ष अभेद्य राहिलेला गड जमीनदोस्त करत भाजपा मुंबई महापालिका स्वतःच्या ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे। मुंबई महापालिका शिवसेनेच्या हातातून गेली तर शिवसेनेला मोठा धक्का बसेल असं भाजपाला वाटतंय। चंद्रकांत दादा अत्यंत एक सज्जन आणि सुविचारी असे ग्रस्त आहेत। भारतीय जनता पक्षाला ते न्याय देणारे अध्यक्ष म्हणून त्यांचा गवगवा आहे, परंतु दिल्लीला आल्यानंतर त्यांना राष्ट्रीय अध्यक्षांनी म्हणा किंवा माननीय गृहमंत्र्यांनी भेट का नाकारली याचं याबाबत मी काय सांगू शकत नाही, परंतु मागच्या 4 दिवसापासून अर्धा भाजप हा दिल्लीमध्ये तळ ठोकून बसलेला आहे हे दिसून येते। त्यामुळे मुंबई महापालिकेची सत्ता मिळवायची असेल तर भाजपाचं प्रदेशाध्यक्षपद मुंबईवर पकड असलेल्या एक आक्रमक आणि तरुण नेत्याकडे देण्याची गरज असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। यामध्ये आशिष शेलार यांचं नाव सर्वात आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। त्याचं कारणही तसंच आहे। मुंबईवर लक्ष केंद्रित करून भाजपनं कोकणावर पकड असलेल्या नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिपद दिलंय। त्यानंतर युवा आणि कोकणाशी नाळ असलेल्या आशिष शेलारांच्या हाती भाजप राज्याचं नेतृत्व देण्याची चर्चा सुरू झालेली आहे। त्या दृष्टीनं सध्या पक्षानं आशिष शेलारांना राज्यावर फिरण्याचे आदेश दिल्याचे कळत आहेत। गेल्या 3 महिन्यात आशिष शेलारांनी विदर्भापासून ते मराठवाड्यापर्यंत दौरे केले असल्यानं येत्या काळात प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलारांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। मोदी आणि शहांची रणनीती आखणं सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रदेशाध्यक्षपद बदलणं हा एक पर्याय असू शकतो किंवा एखादा कार्याध्यक्ष किंवा अन्य एखादा पद निर्माण करून तिथं आशिष शेलार किंवा तत्सम एखाद्या आक्रमक नेत्याची नियुक्ती करून त्याला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये लक्ष घालायला सांगणं हा पर्याय असू शकतो। मुंबई महापालिका आणि कोकणी मतदार ही शिवसेनेची ताकद आहे। नेमकी हीच ताकद कमी करण्यासाठी भाजपा येत्या काळात चंद्रकांत पाटलांच्या ऐवजी तरुण आणि कोकण मुंबईवर पकड असणाऱ्या आशिष शेलारांच्या हाती प्रदेशाध्यक्षपद देईल अशी चर्चा सुरू झालेली आहे। पण असंही येत्या जानेवारीत चंद्रकांत पाटलांची प्रदेशाध्यक्षपदाची दुसरी टर्म संपते आहे। त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलाचा निर्णय नेमका कधी होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। अमित शहा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना का भेटले नाहीत, चर्चा तर होणारच। म्हणून याविषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहे शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे आणि पत्रकार धर्मेंद्र दोरे देखील आहेत। सुरुवातीला मी मनीषा कायंदे यांच्याकडे जातोय। आपल्याला मुंबई महापालिका ताब्यात घेतली पाहिजे या दृष्टीने भाजप तयारी करते, अर्थात प्रत्येक पक्षाला तो अधिकार आहे, पण अशा वेळी शिवसेना समोर आहे म्हणून आपल्याला एक तरुण चेहरा प्रदेशाध्यक्ष म्हणून दिला पाहिजे, या बदलाचे संकेत याकडे आपण कसं बघताय? अतिशय स्पष्ट झालंय चित्र। एकतर महाराष्ट्रातले जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत त्यातले अर्ध्याहून जास्त हे सगळे आयात झालेले आहेत, इकडून तिकडून आलेले आहेत आणि या नेत्यांना दिल्ली दरबारी किती किंमत आहे ते आपल्याला दिसलंच आहे। प्रदेशाध्यक्षांना भेट मिळत नाही ही किती मोठी गोष्ट झाली आणि त्यासाठी त्यांना पत्रकार परिषद घेऊन त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं आणि तिथे म्हणजे कसं केविलवाणा त्यांचं ते सगळं निवेदन होतं की ते सांगूही शकले नाही। काय सांगणार की मला भेट का नाकारली, म्हणजे किती नामुष्की आहे। आणि एकंदर भारतीय जनता पार्टीचा जी सगळी रणनीती आहे ती निवडणुकीभोवती फिरत असते। हे ताब्यात घ्या, ते ताब्यात घ्या, मुंबई महानगरपालिका ताब्यात घ्या। शिवसेना आज 30 वर्ष मुंबई महानगरपालिका सांभाळते।
लोकांच्या समस्या सोडवते आणि म्हणून लोक मत देत आहेत. आम्ही लोकांची मनं जिंकली आहे, आम्हाला कोणाचा ताबा नाही मिळवायचा आहे. तर हे जे हा जो त्यांचा ऍटिट्यूड आहे ना, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राज्यात जाऊन ताबा मिळवायचा, पण तो ताबा मिळवल्यानंतर तिकडे कर्तृत्व काय ते काही नाही. आता तर अगदी स्पष्ट झालंय. बरं, कोकणातल्या माणसांना न्याय द्या म्हणायचा, तर आज विनोद तावडे सारख्या एक अतिशय जुन्या जाणत्या नेत्यांना आज महाराष्ट्राच्या पटलावरून संपवलंय राजकीय दृष्ट्या. आज ओबीसींचं म्हटलं तर तिकडे पंकजा मुंडेंना संपवलंय, तिकडे एकनाथ खडसेंना शेवटी पक्ष सोडावा लागला. तर असं सगळं पाहिल्याशी अनेक उदाहरणं देता येतील. बरोबर. त्यामुळे आता त्यांच्याकडे राहिलंय काय? आणि आता मुंबई महानगरपालिका टीका करायची, बरं आमच्या बरोबर सत्तेत तर होते 25 वर्ष, आता ते म्हणतात आम्ही चौकीदार आहोत, रखवालदार आहोत. बरं, ती पण भूमिका धड त्यांना निभावता येत नाहीये. असं आपलं म्हणणं आहे. आता काय सगळंच हातातून सुटलंय. मनीषाजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो. धर्मेंद्र जोरे, आपण कसं बघताय सगळ्या घडामोडींकडे? एक चंद्रकांत पाटील आणि अमित शहा यांची भेट का झाली नाही त्याबद्दलचा काय अंदाज आहे तो आपल्या दिल्लीच्या प्रतिनिधींनी सगळं सांगितलेलं आहे. तर मी प्रत्यक्षात दिल्लीतून रिपोर्टिंग करीत नसल्यामुळे आणि माझं काही बोलणं झालं नसलं मी त्याच्यावरती बोलण्याचं आता तरी टाळेल. मात्र एक माहिती अशी कळते की सध्या तरी बीजेपीला राज्य स्तरावरती नेतृत्व बदल करण्याची आवश्यकता नाही असं वाटतंय. ते नंतर करतील जेव्हा त्यांची टर्म संपेल तेव्हा. ती टर्म जानेवारीमध्ये संपते आहे. फेब्रुवारीमध्ये जर कोविडची सिच्युएशन अगदी व्यवस्थित राहिली तर ते इलेक्शन्स लागू शकतं. आणि तुम्ही जे म्हणताय की फक्त मुंबई बीजेपी फक्त मुंबईचाच विचार करते आहे का असं मला वाटत नाही. पुढील वर्षी मिनी असेंब्ली इलेक्शन्स होतील जे सालाबादाप्रमाणे नाही, सरकार आलं की त्यानंतर 2 वर्षांनी हे इलेक्शन्स होत असतात. त्याच्यामध्ये जवळपास 18 महानगरपालिका, नंतर 22 ते 23 जिल्हा परिषद, त्या जिल्हा परिषद मधल्या पंचायत समिती, या सगळ्या टप्प्याटप्प्याने या वर्षभर निवडणुका होतात. आणि या निवडणुकांचा जर तुम्ही गेल्या 15-20 वर्षांचा अभ्यास केला, अलायन्स गव्हर्नमेंट जेव्हा सुरू झाले तेव्हापासून, म्हणजे तुम्ही 95 पासून घ्या, तर त्यामध्ये तुम्हाला 2 वर्षानंतर ते जेव्हा होतं त्यावेळी तुम्हाला जे सरकार आलेलं आहे त्या सरकारचा अगदी खालच्या लेवलवरती म्हणजे झेडपी आणि कॉर्पोरेशन याच्यामध्ये ग्रामीण भाग येतो, अर्बन भाग येतो, अतिशहरी भाग येतो, शहरी भाग येतो. त्याच्यामध्ये या सरकारचा जे सरकार त्यावेळी अस्तित्वात आहे त्याचा किती ऍक्सेप्टन्स आहे, लोकांनी त्याला किती स्वीकारलाय याचा अंदाज त्या सरकारमध्ये असलेल्या पक्षांना येतो. पूर्वी काँग्रेस आणि एनसीपी या दोघांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी पोझिशनसाठी स्पर्धा असायची. बीजेपीने 2017 मध्ये त्या दृष्टीने त्यांना तयारी करावी लागणार आहे. तशा हालचाली होऊ शकतात. धर्मेंद्र जोरेजी, मी जातोय. प्रवीण दरेकर आपल्या बरोबर फोन लाईन वरती, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते. प्रवीण दरेकरजी, काय नेमकं कारण की प्रदेशाध्यक्षांनाच अमित शहा का भेटले नाहीत? नाही, अजिबात असं काही कारण नाहीये. उगाच आपलं त्या ठिकाणी कंडी पिकवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. ज्या अर्थी सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की यामध्ये कोणतरी उगाच त्या ठिकाणी बातम्या पेरतय आणि अशा प्रकारच्या प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू असल्याचं चित्र उभं केलं जातंय आणि मग त्या अनुषंगाने भेटलेच नाहीत, गेलेच नाहीत. आता अमितभाई शाह हे चंद्रकांत दादांना कधीही भेटू शकतात, कारण चंद्रकांत दादा आणि अमितभाई शहाचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरचे संबंध आहेत. अगदी दादा त्या ठिकाणी गुजरातला प्रचारक असल्यापासून अत्यंत सलोख्याचे आणि प्रवीणजी 4 दिवस 4 मिनिटही भेट नाही दिली. नाही, पण त्यांच्या अजेंडावर अमितभाई शाह यांना भेटण्याचा कार्यक्रमच नव्हता. त्यांच्या अजेंडावर त्या ठिकाणी खुद्द महाराष्ट्र भवनात न्यूज 18 लोकमतशी बोलताना चंद्रकांत दादा म्हणाले की मी भेटीची वेळ मागणार आहे. त्यांनी भेटीची वेळ मागितली होती. जर आम्ही तुमच्या संपादकाला भेटीची वेळ मागितली आणि त्या ठिकाणी दिली नाही म्हणजे काय नाराजी असते का? आता अमितभाई शाह एवढे व्यस्त नेतृत्व आहे देशातलं की मोदी साहेबांनंतर पक्षाचा भार, त्यानंतर देशाची सुरक्षा, त्यानंतर संसदेचं अधिवेशन चालू आहे, वेगवेगळ्या प्रकारची बिलं त्या ठिकाणी आहेत आणि अशा वेळेला भेटले नाहीत म्हणजे प्रवीण दरेकरजी आपल्याला भेट दिली, देवेंद्र फडणवीसांना भेट दिली. वाटतं माझा स्पष्ट आरोप आहे कोणतरी ठरवून
हे त्या ठिकाणी पेरण्या करतोय पण आणि त्या ठिकाणी आपल्याला भेट दिली ना त्यांनी, आपल्याला भेट दिली. ते आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत ना. तुम्ही आपल्याला भेट दिली, देवेंद्र फडणवीसांना भेट दिली, पण त्यांना दिली नाही ना. आम्ही त्रास करून घ्यायचा विषयच नाही. तुम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं आहे? ते कधीही भेट देऊ शकतील. आणि भेटले नाहीत म्हणजे अमित शहानी काय फुली मारली का दादांना? उगाच आपल्या शिळ्या कडीला ऊत आणण्याचा दुर्दैवी प्रयत्न चाललाय. बरं, म्हणजे मग कशासाठी कोण करतंय काय कळत नाही. पण मग आशिष शेलारसारखा तरुण विषय, ज्या विषयाचं खंडन देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं, चंद्रकांत दादांनी भूमिका मांडली, तरी आपल्या पुन्हा तेच अशाने काही होणार नाही. चंद्रकांत दादा हे उत्तमपणे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतायत. याचा त्या ठिकाणी पुनरुच्चार देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला. पक्ष श्रेष्ठी अख्खा पक्ष त्यांच्या पाठीशी उभा आहे. कोणी त्यांच्यावर नाराज नाही. तरी आता तुम्हाला 2-4 दिवस हे काय चालवायचे असेल तर चालवू शकता. पण मग आशिष शेलार सारखा तरुण चेहरा चालणार नाही का? मग का ते उत्तम काम तुम्ही काय कोणाचं काय ठरवून करताय का? त्याला जर बदलायचा विचार आला तर चेहरा कुठला चालेला विषय होईल ना. नाही, आशिष शेलार उत्तम काम करत नाहीत का? चंद्रकांत दादा जर उत्तम काम करतात, ते उत्तम काम करत नाहीत का? आशिष शेलारांचं काय ठरवून घेतलंय का? काय बदलाचा विषय कधी येतो? बदलाचा विषय असल्यावर चेहरा जुना की नावंत विषय येईल ना. जर विषयच बदलाचा नाही तर त्या ठिकाणी आमका चालेल का तमका चालेल. बरं, ठीक आहे. आपलं असं म्हणणं विषय बदलाचा काहीच नाहीये, पण तरी चर्चा आहे की अमित शहांनी चंद्रकांत पाटील यांना भेट का दिली नाही. ठीक आहे, आणखीन आपण बोलणार आहोत याविषयी, पण वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर आपण पुन्हा एकदा बघणार आहोत की ज्या काही सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहेत, खास करून दिल्लीमध्ये चंद्रकांत पाटील यांना अमित शहांनी का भेट दिली नाही आणि याचे नेमके काय संकेत मिळतात. कारण काही असू शकतात. ब्रेकपूर्वी आपण बघितलं की यात कोणत्याही प्रकारचे बदल होणार नाहीत, पण तरी आपण याविषयी जरा वेगवेगळ्या बाजू तपासण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याबरोबर भाजपचे आमदार अमित साटम आहेत, त्याचबरोबर आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे आहेत आणि पत्रकार धर्मेंद्र जोरे देखील आहेत. अमित साटम, मला आपल्याला विचारायचं आहे, शेवटी भाजपचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत, जर दिल्लीमध्ये ते गेले होते, सगळ्यांना जर अमित शहा भेटी देत आहेत, तर मग चंद्रकांत पाटील यांना का दिली गेली नाही? मला असं वाटतं की अननेसेसरली कोणता तरी पॉइंट पकडून काहीतरी न्यूज क्रिएट करण्याचा एक प्रयत्न होत आहे. प्रत्येक नेत्याची, मंत्र्याची एक शेड्यूल असतो, अपॉइंटमेंट देण्याची एक पद्धत असते आणि त्यामुळे एका दिवशी काल ते त्यांना भेटले नाहीत याचा काहीतरी फार मोठा अर्थ काढायचा. 4 दिवसात नाही भेटलेत ते, मोठे काहीतरी निष्कर्ष काढायचे. त्यामुळे मला असं वाटतं की अमित साटमजी गेल्या 4 दिवसात ते भेटलेले नाही. 4 दिवस होते नेते, 4 दिवसात 4 मिनिट वेळ नाही मिळालाय. तुम्हाला त्यांनी सांगितलं का त्यांनी 4 वेळा वेळ मागितली असं म्हणाले का ते? चंद्रकांत पाटील पहिल्याच दिवशी महाराष्ट्र भवनात आमच्याशी बोलताना म्हणाले की मी अमित शहांच्या भेटीची वेळ मागितली आहे. आणि काय माहिती, कदाचित ते त्यांना भेटलेही असतील आणि तुम्हाला माहित नसेल, गुपित भेट झाली असेल. पण मग आज त्यांना पत्रकार परिषद घेऊन असं का सांगावं लागलं अमित साटमजी की या विषयामध्ये फार काही रीड करण्यासारखं आहे असं मला वाटत नाही. बरं मनीषा कायंदे, खरंच या विषयात रीड करण्यासारखं काही नाही? आता कसं आहे, ते सारवासारव तर करणारच, पण ही केवढी मोठी नामुष्की आहे बघा की एखाद्या महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्यात की जिकडे आता पूर परिस्थिती हे ते इतक्या सगळ्या समस्या सगळ्या चालू आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर भाजपाचं शिष्टमंडळ जातं, 4 दिवस तळ ठोकून बसतात, परंतु नेमकं प्रदेशाध्यक्षांनाच भेटत नाही. म्हणजे कुठेतरी चंद्रकांत पाटील हे टोटल फेल्युअर ठरलेले आहेत का महाराष्ट्रासाठी? आणि असाच काहीतरी संशय त्याच्यामुळे येण्याला पुष्कळच वाव आहे. आणि बाकी सगळ्यांना ते भेटतात, त्यांनाच भेटत नाही. त्याचं कारण काय? म्हणजे कुठेतरी पाणी मुरतंय. आता पॉलिटिकल सर्कल्स मध्ये अशा चर्चा होणारच आणि की काहीतरी होतंय, कुठेतरी पाणी मुरतंय, काहीतरी बदलाचे संकेत आहेत. हे म्हणजे हे कुठल्या एका नवशिका पत्रकाराला देखील हे समजू शकतं. ते निश्चितच भारतीय जनता पार्टीचे नेते ते ऍक्सेप्ट करणार नाही, तेही आपण समजू शकतो. पण तो याच्यामध्ये नक्कीच देयर इज समथिंग टू रीड बिटवीन द लाईन्स. धर्मेंद्र जोरेजी बोला. बरं, आतापर्यंत ही चर्चा तुम्ही ऐकली? हो, हॅलो, हा बोला. प्रश्न आहे काही? म्हणजे मी पहिल्यांदाच बोललो की मी ते चंद्रकांत पाटील पण मग तुम्ही या मुद्द्यापर्यंत आलेला होतात की येणाऱ्या पुढल्या निवडणुका
हा, माझं काय, मला हे सांगण्यात आलं होतं की या चर्चेवरती आपण भारतीय जनता पार्टीचा येत्या निवडणुकीवरचा फोकस, इतके लोक तिथे जाऊन का बसलेत, तर त्या संदर्भात मी बोलत होतो की मुंबई त्यांच्यासाठी महत्वाची आहेच. तर त्यासोबत जसं मी पूर्वी सांगितलं की या इलेक्शन्समध्ये 2 वर्षाचा सरकारचा परफॉर्मन्स ठरतो, जे लोक काय ऍक्सेप्टन्स होतो. तर यावेळी ती जी 105 संख्या असलेली 106 आमदारांच्या संख्या असलेल्या बीजेपीला, ती 2017 मध्ये त्यांनी सगळ्यात जास्त संख्या आणली होती या सगळ्या इलेक्शन्समध्ये, ती मेंटेन करता येईल का हा प्रश्न आहे. आणि दुसरा, शिवसेना त्यावेळी बहुतेक 3ऱ्या किंवा 4थ्या पोझिशनवर होती. तर शिवसेनेला आता सरकारमध्ये असताना अशा इलेक्शन्समध्ये नेहमी फायदा होतो सरकारमध्ये असलेल्या पक्षाला. आणि हा इतिहास आहे की जो पक्ष सरकारमध्ये आहेत किंवा जे पक्ष सरकारमध्ये आहेत ते 1 किंवा 2 असतात. त्याच्यामुळे शिवसेनेसाठी सुद्धा तितकीच महत्वाची आहे. मुंबई कशासाठी महत्वाची आहे, तुम्ही जे प्रेझेंटेशन दिलं त्या संदर्भात तुम्ही म्हणतात की याच वेळी ताबा घ्यायचा आहे का. बीजेपीने मागच्या वेळी सुद्धा ताबा घेण्याचा प्रयत्न केलेला होता, पण त्यावेळी दोन्ही एकाच सरकारमध्ये असल्यामुळे आणि त्यावेळी जास्त ताणलं तर तुटेल असा असल्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये समझोता झाला. आणि बीजेपीने त्यावेळी जी पॉवर होती ती आता सध्या इथे सरकारमध्ये असल्यामुळे ती त्यांच्याकडे नाही. त्यावेळी त्यांनी काही करून ते, त्यामुळे अर्थात त्यांची महत्वाकांक्षा ही असू शकते की मुंबई महापालिका कशी काय ताब्यात घेता येईल. अर्थात तो प्रत्येक पक्षाला विचार करण्याचा तो भाग आहे किंवा तो अधिकार आहे. धन्यवाद सगळ्यांचे आमच्याशी बोलल्याबद्दल. न्यूज 18 लोकमतची या सगळ्या याच्यातनं ही चर्चा घडवण्याचा एकच भाग होता की चंद्रकांत पाटील हे भाजपमधले पक्ष संघटनेतले महत्त्वाचे नेते आणि त्यांना अमित शहा का भेटत नाही, त्याचे अनेक कारणं असू शकतात, पण याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे हे तितकंच खरं. यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.